हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला तव्यामध्ये तांदूळ आणि डाळ भाजून खूप छान खमंग आणि रुचकर अशी एक रेसिपी दाखवणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका. तर बघा, इथे मी गॅस चालू केलेला आहे. तवा आपला कोमट असा गरम झालेला आहे. यामध्ये मी सगळ्यात आधी तांदूळ घातले आणि त्याचबरोबर डाळसुद्धा घातलेली आहे. आता इथे डाळीचं प्रमाण आणि तांदळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता. इथे मी जवळपास एक मोठी वाटी इतपत तांदूळ घेतलेले आहेत आणि एक लहान वाटी इतपत डाळ घेतलेली आहे. आता बघा, हे दोन्ही आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती डाळ आणि तांदूळ छान खमंग अशी भाजून घ्यायची. जोपर्यंत डाळीचा आणि तांदळाचा रंग हलकासा बदलत नाही तोपर्यंत मी ही डाळ भाजून घेणार आहे. बघा, तुम्ही तव्यामध्ये न भाजता कढईतसुद्धा भाजू शकता, पण भाजून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने बघा, मध्ये मध्ये सतत हलवत मीडियम फ्लेमवरती मी हे दोन्हीही जिन्नस छान असे भाजून घेते आहे. पाहू शकता तुम्ही. कदाचित तुम्हाला अंदाज आला असेल आज आपण काय करणार आहोत, पण यामध्ये मी एक अशी सिक्रेट गोष्ट घालणार आहे, एक असा सिक्रेट पदार्थ घालणार आहे यापूर्वी कदाचित कधीच कोणीच घातला नसेल आणि त्यामुळे आपल्याला लसूण घालायची गरज पडणार नाही. तरीसुद्धा हा पदार्थ खूप छान होणार. आपण लसणाऐवजी एक वेगळाच पदार्थ यामध्ये वापरणार आहोत. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तो सिक्रेट पदार्थसुद्धा समजेल आणि तुम्ही फक्त या रेसिपीमध्ये नाही, इतर रेसिपीमध्ये सुद्धा जर तुमच्याकडे तो पदार्थ असेल तर वापरू शकता. बघा, आता आपल्या तांदळाचा आणि डाळीचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे. पाहू शकता तुम्ही. हलकंसं हे भाजून झालेलं आहे. अगदीच काळपट अशी डाळ किंवा तांदूळ करायचे नाही आहेत आपल्याला. छान असे फक्त भाजायचे आहेत जेणेकरून त्याचा सुगंध छान येईल. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेतले. त्यानंतरनं एक पसरट भांडं घ्यायचं आहे आपल्याला. मोठी कढई किंवा पातेलं घेतलं तरी चालेल. यामध्ये अंदाजे तेल घालायचे. आता बघा, तुम्हाला तेल जर कमी आवडत असेल तुम्ही कमी घालू शकता, जास्त आवडत असेल जास्त घालू शकता. इथे मी 2 पळी इतपत तेल घातले. आता तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतरनं जिरं घालायचं. बघा, जिरंसुद्धा छान फुललेलं आहे. आता आपण यामध्ये हिंग घालून घेऊया. हिंग मात्र आवर्जून घाला. त्यानंतरनं यामध्ये आपण 3 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घातल्या. बघा, मिरच्या मधनं कट केलेल्या आहेत मी, म्हणजे निवडायला सोप्या जातात. आता मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे ह्या मिरच्या तेलावरती छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. अशा मिरच्या तेलावरती छान तळल्या गेल्या की जर त्या कोणाला खायच्या असतील तर खातासुद्धा येतात आणि मग तिखटसुद्धा जास्त लागत नाहीत. बघा, मिरच्या तळून झालेल्या आहेत. यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घातली आणि कढीपत्तासुद्धा छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतरनं यात टोमॅटो ॲड करायचा आहे. आता इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो वापरलेला आहे आणि तो बघा असा छान बारीक कट करून घेतला आहे. आता टोमॅटोसुद्धा तेलावरती आपण छान मऊ होईपर्यंत परतवून घेऊया. अगदी अशा पद्धतीने. बघा, अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटोसुद्धा छान असा परतवून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये एक लहान कांदासुद्धा वापरू शकता, पण शक्यतो मला कांदा आवडत नाही या रेसिपीत, म्हणून मी कांदा घातला नाही आहे. टोमॅटो हलकासा मऊ झाला की यात लगेचच किसलेलं आलं घातलेलं आहे. आता ह्या आल्याचा किंवा अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतवून घ्यायचे. बघा, अद्रक शक्यतो नंतरच घालायचं. जर आपण तेलात सुरुवातीला अद्रक घातलं तर ते कडक होऊ शकतं आणि मग खायला चांगलं लागणार नाही. पाहू शकता तुम्ही, आपला टोमॅटोसुद्धा छान मऊ झाला आहे आणि आल्याचा कच्चेपणासुद्धा गेलेला आहे. आता मसाले घालते आहे. सगळ्यात आधी हळद घातली, त्यानंतरनं धना पावडर घालायची. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे. आता हे मसाले आपण छान असे परतवून घेऊया. बघा, अशा पद्धतीने
इथे लाल तिखटाचा वापर करायचा नाही आहे आणि जर तुम्हाला गरम मसाला घालायचा नसेल तर स्किप केलात तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा इथे एका मोठ्या वाटीने मी हे डाळ आणि तांदूळ मोजून घेतले एकत्रित, म्हणजे आपल्याला पाणी घालायचा अंदाज येईल. इथे हे 1 वाटी डाळ आणि तांदूळ आहेत. आता सगळ्यात आधी आपण हे छान परतवून घेऊया. आपला जो महत्त्वाचा जिन्नस आहे तो घालायचा अजून बाकी आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा अशा पद्धतीने डाळ आणि तांदूळ छान असे मी परतवून घेते या मसाल्यांसोबत. कमीत कमी 2 मिनटं तरी मीडियम फ्लेमवरती हे असं सतत हलवत आपल्याला परतवून घ्यायचे. त्यामुळे आपला जो बनणारा भात आहे तो खूप जास्त चविष्ट होणार. बघा आता हे परतून झालं. यामध्ये मी पुन्हा मीठ घातले आणि पुन्हा हे सगळं एकजीव करून घेते अशा पद्धतीने. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. जर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईबसुद्धा करा. त्याचबरोबर सोबतचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा, कारण तुमच्या छान छान कमेंट वाचून मलासुद्धा खूप छान वाटतं आणि तुमच्या कमेंट आल्या की तुमचे आभारसुद्धा मानता येतात. त्यामुळे नक्कीच कमेंट करा. बघा इथे मीठ घातल्यानंतर पुन्हा मी 1 मिनिटभर हा भात छान परतवून घेतला आहे तांदूळ. त्यानंतर आता हा सिक्रेट जिन्नस घालूया. तुम्हाला वाटेल की हे आता कांद्याची पात आहे, तर तसं नाही आहे. ही लसणाची पात आहे आणि लसणाऐवजी जर ही पात वापरलीत ना, ह्याचा खूप छान सुगंध येतो. त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून पहा. जर तुमच्याकडे लसणाची पात असेल, आता सीझनसुद्धा आहे, ओला लसूण निघतो आहे, जर तुम्हाला लसणाची पात मिळाली तर आवर्जून तिचा वापर करा. बघा खिचडी भातामध्ये अशा पद्धतीने जर लसणाची पात घातली तर अजिबातच लसूण घालायची गरज पडणार नाही आणि आपण नेहमी जेवढा लसूण वापरतो ना त्यापेक्षा कितीतरी पटीने या पातीला छान असा वास असतो. आता तुम्ही ही पात वेगवेगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता. जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच आवर्जून वापरा. बघा इथे ही पात घातल्यानंतरनं सगळं छान मिक्स करून घेतलं आणि लसणाऐवजी पात घातल्यामुळे बघा रंगसुद्धा किती छान आला आहे. पिवळ्या भातामध्ये असं हिरवं काहीतरी छान असलं की दिसायलासुद्धा अजून जास्त छान दिसतं. आता बघा मी यामध्ये पाणी घालते आहे. पाणी आपल्याला कधीही मोजूनच घ्यायचे, ही गोष्ट लक्षात घ्या. इथे आपण 1 वाटी इतपत तांदूळ घेतले होते, तर त्याला मी जवळपास 2.5 वाटी इतपत पाणी घातलेलं आहे. बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हे सर्व जिन्नस छान असे हलवून घ्यायचे, म्हणजे तांदूळ जर खाली तळाला बसला असेल तर तो छान मोकळा होईल. अशा पद्धतीने बघा सगळीकडून एकसारखं हलवून घेणारे मी पाहू शकता. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि भात शिजायची वाट पाहायची आहे. बघा जर उतू जात असेल तर मग थोडंसं हलकंसं झाकण तुम्ही हटवलं तरी चालेल. या झाकणाला छोटं होल आहे, त्यामुळे उतू वगैरे गेला नाही. गॅसची फ्लेम अगदी बारीक होती. बारीक गॅसवरती मी जवळपास 10 ते 12 मिनटं हा भात शिजवून घेतला आहे. 10-12 मिनटानंतर बघा चेक करते मी. मला भात नॉर्मल असा थोडा कच्चा वाटतो आहे, अगदी हलकासा असा कच्चा आहे आणि यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा राहिलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवणार आहे, पण त्यापूर्वी हे छान असं मिक्स करून घेते एकदा, कारण वरच्या साईडला संपूर्ण तेल आलेलं असतं आणि जो खालचा भात असतो तो थोडा असा पांढरा राहतो. त्यामुळे शक्यतो छान असा भात एकसारखा हलवून घ्यायचा. खिचडी भात करा किंवा मसाले भात करा, पण तो एकसारखा आधी हलवून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने आता हा भात मी व्यवस्थित असा हलवून घेतलेला आहे. यामध्ये मी आता तूप घालणार आहे 2 चमचे. तूप घातल्यामुळे खिचडी भात खूप जास्त कमाल लागतो. बघा इथे मी 2 चमचे तुपाचे घालून घेतलेले आहेत. आता यावरती पुन्हा झाकण ठेवते आणि 1 ते 2 मिनटासाठी वाफ काढून घेते. म्हणजे जवळपास आपल्याला 15 मिनटं लागलेली आहेत हा भात होण्यासाठी. बघा 2 मिनटांनी झाकण काढले आणि अगदी परफेक्ट असा आपला भात छान मोकळा आणि मस्त असा झालेला आहे. आता हे तांदूळ मी मोगरा बासमती तांदूळ वापरलेले आहेत. जर तुम्हाला हा भात असा चिकट हवा असेल
तर तुम्ही इंद्रायणी वापरलीत तरीसुद्धा चालेल. इंद्रायणीच्या तांदळाचा भात, खिचडी भात खूप जास्त छान होतो. आणि जर कणी असेल कोणत्याही प्रकारची कणी तर त्याचासुद्धा भात छानच होतो. बघा, यावरती मी भरपूर अशी कोथिंबीर घालते आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरतून लिंबूसुद्धा पिळू शकता. आणि लोणचं किंवा मग उडदाचा पापड असेल त्यासोबत हा खिचडी भात खूप जास्त छान लागतो. पाहू शकता, अगदी मस्त असा आपला हा भात तयार झालेला आहे. तुम्हाला माझी आजची ही खमंग रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. नवीन असाल सबस्क्राईब करा. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर जाता जाता एक लाईकसुद्धा करा. उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.